आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं आहे की सरकारमध्ये राहून सुधीर मुनगंटीवार हे आमचं काम हलकं करत आहे आणि दुसरीकडे राज्याला एक नवीन विरोधी पक्ष नेता मिळाला असं सोशल मीडियावर सध्या चर्चा होत आहे. काय सांगा? नाही, जनतेचे प्रश्न मांडण्याची शपथच आम्ही आमदार म्हणून जेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे शपथ घेतो तेव्हा आम्हाला जनतेचे प्रश्न मांडायचेच असतात. राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या गोष्टी विधानसभेत संसदीय आयुधांचा उपयोग करायचाच असतो. 95 ते 99 मी गोरगरिबांचे प्रश्न मांडले, दिव्यांगांचे प्रश्न मांडले, तेव्हा खनिज मंत्रालय कार्यालय गावलं आणि तेव्हा आदर्श आमदार म्हणून नंतर त्या 5 वर्षाच्या माझ्या कामकाजावर आधारित मला विधिमंडळाचा आदर्श आमदार म्हणून पुरस्कार मिळाला. मी मंत्री झालो तर मंत्री म्हणून सुद्धा फायनान्स मिनिस्टर झाल्यावर 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केलं. मी वनमंत्री झालो 2,550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवलं. सांस्कृतिक मंत्री झालो तर अफजलखानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, वाघनख आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा आता दरवर्षी करण्याचा निर्णय केला. 5 कोटी रुपयाचा निधी शासनाच्या वतीने त्यामध्ये दिला जाणार आहे. ज्या राज्यगीताला सारा महाराष्ट्र आता उभा राहतो, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराज, हा मी दिला. आणि म्हणून ठीक आहे, विरोधक त्यांची भूमिका बजावत नसेल जनतेचे प्रश्न मांडायची तर सत्तारूढ पक्षाचा आमदार म्हणून मला तर भूमिका बजवावी लागेल. जनतेचे प्रश्न मांडणं हे माझं कर्तव्य आहे. कुठेतरी सोशल मीडियावर तुम्ही ट्रोल होत आहे एक विरोधी पक्षनेता म्हणून. नाही, ट्रोल नाही, तो मला वाटतं आनंदाचा भाग आहे. ट्रोल काय व्हायचं आहे? शेवटी जनतेचे प्रश्न जनतेला वाटतं मांडायचे. मी रोज मग 50 कमीत कमी फोन येतात याविषयी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून की आमचे प्रश्न तुम्ही मांडले, अभिनंदन. एखादा व्यक्ती तर भावनेत येऊन म्हणतो, शेतकरी, की आमचं आयुष्य तुम्हाला लागावं. यापेक्षा चांगल्या सदिच्छा काय असू शकतात? कुठेतरी एखादी सरकारमध्ये असून तुम्ही विरोधकाची भूमिका निभवत आहे. नाही, सरकारमध्ये राहून मी विरोधकाची भूमिका नाही, मी सरकारला चांगल्या गोष्टी करण्याच्या सूचना करतोय आणि अशा सूचना अनेक आमदार करतात, मी एकटाच करत नाही. सरकारला चांगल्या गोष्टी करण्यासाठी सूचना करणं हे विरोधी पक्ष नेता कसं करणार? मला वाटतं की काही लोकांनी जशी दृष्टी तशी सृष्टी, काही लोकांच्या मनातच महाराष्ट्र पुढे जाऊ नये अशा भावना असतात. मग जेव्हा त्यांच्या मनात महाराष्ट्र पुढे जाऊ नये अशा भावना असतात तर त्यांच्याकडून अशाच कल्पना निघतील. त्यांना जर चांगल्या गोष्टी सुचत नसेल तर त्याला मी थोडी जबाबदार. एकीकडे विजय वडेट्टीवार असं म्हणतात सरकारमध्ये राहून आमचं काम हलका करत आहे. मी असं सांगितलं ना, ते मी सरकारमध्ये राहून त्यांचं काम हलकं करतोय आणि ते विरोधात राहून सत्तेच्या बाजूनी जर बघत असेल तर मग हे त्यांनी त्याची चिंतन केलं पाहिजे की त्यांच्यावर काय जबाबदारी आहे. ते जर जबाबदारी पूर्ण करत नसेल तर साधी गोष्ट आहे की जेव्हा ग्लास रिकामा होतो तेव्हा त्या ग्लासमध्ये मग हवा आपोआपच भरत असते. तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.